गुणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत आनंद या राघवाचा. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. संत गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना राम राम. राम राम. आज संत गजानन महाराज मंदिर गोदावरी नगर या ठिकाणी समर्थ बोध ह्या विषयावर बोलण्यासाठी मला समर्थांचीच आज्ञा झालेली आहे. आपल्याकडे शास्त्रज्ञ हे खूप जुने आहेत. म्हणजे तुम्ही जर भारद्वाज ऋषी हे नाव ऐकलं असेल तर भारद्वाज ऋषी हे एरोनॉटिकल सायन्स म्हणजे विमान शास्त्रज्ञातले तज्ज्ञ होते. तसेच आपल्या गोदावरी नगरमध्ये पण एक ऋषी आहे. त्या ऋषी बाबांनी मला काल परवा फोन करून सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्हाला इथे यायचं आणि 2 शब्द बोलायचे. म्हणलं विषय काय? तर ऋषी बाबा मला म्हणाले की दासबोध या विषयावर बोला. तर दासबोध या विषयावर बोलण्यासाठी आधी मला बोध झाला पाहिजे, मग मी तुम्हाला बोध देईन. तर मी समर्थ बोध हा विषय निवडलाय. त्याचं कारण असं आहे की बघा आता जालन्यामध्ये समर्थ रामदास स्वामींचं एक पण मंदिर नाही आहे. बरोबर आहे. गजानन महाराजांचे 4-5 मंदिर आहेत. म्हणजे म्हणता चौफुली तर आंबट चौफुली आपण बघितलं तर माझ्या घराच्या बाजूला 2-3 मंदिर झालेले आहेत. सगळेच संत श्रेष्ठ आहेत, यात काही वाद नाही. म्हणजे हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ हा वादाचा विषय नाही आहे. परंतु अंतर बघितलं ना म्हणजे किलोमीटरमध्ये तर जाम समर्थ इथून किती किलोमीटर आहे? 50-60 किलोमीटर आहे. शेगाव किती किलोमीटर आहे? 150. संत गजानन महाराज असतील, माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, रामदास असतील, सगळ्या संतांना एकच सांगायचं आहे. काय सांगायचं आहे की प्रत्येक जीव हा एका जलबिंदूप्रमाणे आहे आणि हा जलबिंदू शेवटी समुद्राला जाऊन भेटत असतो. विवेकानंदांचं नाव प्रत्येकाने ऐकलेलं आहे. शिकागोमधलं जे त्यांचं पहिलं भाषण झालं होतं त्या सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे वाक्य सगळ्यांना लक्षात आहे. पण त्या भाषणामध्ये विवेकानंदांनी शिवमहिम्न स्तोत्रातला एक श्लोक वापरला होता. रुची नाम वैचित्र्या दृढकुटीर नाना पथदुषा. म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने प्रत्येक जलबिंदू हा सागरालाच मिळत असतो. त्याप्रमाणे प्रत्येक जीव हा शेवटी एकाच त्या परब्रह्म तत्वाला विलीन होणार आहे, यात शंका नाही. ज्ञानेश्वरीमध्ये पण तसं सांगितलेलं आहे, दासबोधामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. समर्थबोध ह्या विषयावर मी पुढचे 20-25 मिनिटं बोलणार आहे. मला 7:30 मिनिटांनी उठ अशी आज्ञा झालेली आहे. माझा जरी सुरुवात 5-10 मिनिटं उशिरा झालेला आहे तरी मी 7:32च्या पुढे जाणार नाही. जर का पुढे गेलो तर येऊन माझा हातावर धरून उठवा तुम्ही. तर समर्थबोध हा विषय आहे. हा विषय याच्यामुळे मी घेतला की समर्थांनी काय बोध आपल्याला केलेला आहे. मग समर्थांचा बोध यासाठी आपल्या समर्थ संप्रदायामध्ये एक श्लोक आहे की मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वाबोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. म्हणजे भक्त आपल्या गुरुला विनंती करतोय की तू स्वतःच माझ्या हृदयामध्ये बस आणि मला याचा बोध करून दे. बघा काय असतं, बोध घेणं फार आवश्यक आहे. इथं काही शिक्षक बसलेले आहेत. कासव आणि सस ही गोष्ट प्रत्येकाने सांगितलेली ऐकली लहानपणी. शर्यतीमध्ये कोण जिंकतं, कासव का ससा? कासव जिंकतं. बरोबर आहे. मग या गोष्टीचं मॉरल ऑफ द स्टोरी काय? सातत्य. आमच्या एका विद्यार्थ्याने काय होतं तुला माहिती आहे का?
सशासारखं खायचं झाडाखाली झोपायचं. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर जरी जोपुसा तयासी तेच प्राप्त श्रीराम. समर्थांचा बोध घेताना आपल्याला आपलं आधी अंतःकरण रिकामं करावं लागतं. कोणीतरी सांगितलेलं असतं की हा अमुक एखादा संत ह्याच लोकांसाठी आहे, त्याच्यामध्ये हे दिलेलंच नाहीये, याच्यामध्ये हेच दिलेलं नाहीये. म्हणून पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे शैव विष्णूच्या मंदिरात जात नव्हते, वैष्णव महा एकादशी दिवशी कांदा खात होते, नाही शिवरात्री दिवशी कांदा खात होते, तसं आता राहिलेलं नाहीये. आता सगळ्या संतांना आपण एकाच बैलगाडीमध्ये बसवतो, तरी सुद्धा काही कारणाने समर्थांचं वाङ्मय, समर्थांचा विचार आपल्यापासून थोडे दूर आहे. मी पुढच्या काही मिनिटांमध्ये हे सांगायचा प्रयत्न करेल की समर्थांनी काय काय पेरून ठेवलंय, काय काय लिहून ठेवलंय. सगळ्यांना माहिती आहे जाम समर्थ या ठिकाणी जन्म झाला. सूर्याची पंत, घरी सूर्याची उपासना होते आणि मोठा भाऊ श्रेष्ठ गंगाधर स्वामी, लहाना मुलगा नारायण खोडकर होता. परंतु 7व्या-8व्या वर्षी जर कोणी जाम समर्थला गेला असेल, तिथं मारुतीचं मंदिर आहे राम मंदिराच्या बाहेर. त्या राम मंदिराच्या बाहेरच्या मारुती मंदिरामध्ये समर्थांना म्हणजे छोट्या नारायणाला वयाच्या 8व्या-9व्या वर्षी राम, लक्ष्मण आणि हनुमंत यांनी सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. आणि तेव्हापासून नारायणामध्ये बदल झाला, थोडा गंभीर व्हायला लागला. गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, चिंता करीतो विश्वाची. असा गंभीर स्वरूपाचा नारायण 12व्या वर्षी आई वडिलांना वाटलं याच्या 2चे 4 करावे म्हणजे हा जरा टाळ्यावर येईल. म्हणजे बघा आजकाल पोरगं खूप उन्हाळ फिरतं म्हणून लग्न करतात. त्या काळी नारायण खूप गंभीर व्हायला लागला, संसारामध्ये किंवा स्वतःच्या घरामध्ये लक्ष देत नव्हता म्हणून लग्न करायचं असं आईने ठरवलं. आणि 12व्या वर्षी बोलावर बसताना तिथून त्याने धूम ठोकली, रामा सावधान म्हटलं. त्यावेळेस दुसरी गोष्ट माहिती आहे, तिथून निघाले आणि टाकळीला आले. नाशिक पासून काही अंतरावर गोदावरीच्या काठावर टाकळी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी नारायण आला. आता इथून खरा प्रवास सुरू झाला. टाकळीला असताना बघा नारायणाला रामाचं दर्शन झालं होतं. एखादा व्यक्ती जर आपल्याला भेटलेला असेल आणि खूप आवडला असेल, समजा डॉक्टर साहेबांचं प्रवचन आवडलंय तर परत ऐकावं असं वाटतं की नाही वाटतं. पण एखाद्याने माझं किंवा कुणाचं किंवा आपलं प्रबोध महाराज आहेत, बाबा महाराज सातारकर आहे, त्यांचं प्रवचन कधी ऐकलंच नसेल तर ऐकावं वाटेल का? नाही वाटत. त्याप्रमाणे नारायणाला रामाचं दर्शन झालं होतं, पुन्हा पुन्हा राम भेटायला पाहिजे म्हणून त्यांचं अंतःकरण रडू लागलं. त्या टाकळीच्या नाशिकच्या काळाराम मंदिराच्या रामाच्या मूर्तीच्या जवळ जाऊन तासन तास रडायचे की रामा मला परत दर्शन दे. त्या आर्त भावनेतून जन्म झाला करुणा स्तोत्राचा, ज्याला आपण करुणाष्टके असं म्हणतो. त्यातलं काही करुणाष्टकांचे काही 2-3 ओळी फक्त मी म्हणतो, मग तुम्हाला समजेल की किती दुःख, किती आर्त भावना होती. त्याला आपण विरह गीत म्हणू. जेव्हा एखादा प्रियकर प्रियसी दूर होतात, तन्हाई, तशी तन्हाई राम आणि नारायण यांच्यामध्ये झालेली होती. कोणता पिक्चर आहे? तन्हाई. आमिर खानचा पिक्चर, प्रीती झिंटा. आठवली कोणाला? आपल्या वेळेस दिल चाहता है. क्या बात है. रामेश्वर महाराज की. संसार संगे बहुशीन लोमी कृपा करी रे रघुराव स्वामी. प्रारब्ध माझे सहसा कळेना तुझवीन रामा मज कंठ वेना. अनुदिन अनुतापे तापलो राम राया. परमदिन दयाळा निरसी मोह माया. अचपळ मन माझे नावरे आवरिता. तुझ विनक्षीण होतो धावरे धाव आता. रामाला म्हणते तू धाव, मला तुझं दर्शन होतच नाहीये आणि माझा जन्म व्यर्थ आहे. आपण काय करतो माहितीये का, बऱ्याचदा माझ्याकडे 4 व्हीलर नाही म्हणून माझा जन्म व्यर्थ आहे. त्याची 3 मजल्याची माडी आहे, माझं अजून घर नाही आहे, किंवा माझ्याकडे 2 BHK तर 4 BHK आहे म्हणून जन्म व्यर्थ आहे. हाव कशाची आहे?
अपेक्षा कशाची आहे? धारिष्ट कशाचं आहे? मोठं बँक बॅलन्स पाहिजे, स्टॉक मार्केटमधलं पोर्टफोलिओ मोठा पाहिजे, किंवा 10 किलो 1 किलो सोनं पाहिजे, अशी हाव आहे. तो नारायणाला ध्यास कोणाचा आहे? बघा, रामाचा ध्यास आहे. धारिष्ट म्हणा, श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. धारिष्ट श्रेष्ठ असलं पाहिजे. मग माझा जन्म व्यर्थ आहे असं समर्थ म्हणतात. असंख्यात रे भक्त हो निघेले, ही साधनाचे बहु कष्ट केले. नव्हे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. अशी भरपूर 14-15 करुणाष्टके समर्थांनी रचली. बघा, एक जन्म झाला कोणाचा? करुणाष्टकांचा. टाकळीमध्ये असताना त्यांचा दिनक्रम कसा होता माहितीये का? टाकळीमध्ये समर्थ सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठायचे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 4:30च्या आसपासची वेळ. 1200 सूर्यनमस्कार सूर्योदयापासून म्हणजे 6-6:30 पासून तर दुपारच्या 12 वाजेपर्यंत गोदावरी आणि नंदिनी नदीच्या संगमाजवळ कमरेच्या पाण्यामध्ये उभं राहून ते तपश्चर्या करायचे, पुरस्चरण करायचे. श्रीराम जय राम जय जय राम आणि गायत्री मंत्राचा जप करायचे. समर्थांचं जे चित्र तत्कालीन चित्रकारांनी काढलेलं आहे त्यामध्ये कमरेच्या खालच्या भागाचा रंग वेगळा आहे, वरचा रंग वेगळा आहे. कारण की पाण्यामध्ये उभं राहताना पायाला कमरेला कीटक चावायचे, मासे त्यांना काही गुदगुल्या करत असतील, त्यामुळे रंग वेगळा झालेला होता. 12 वाजता टाकळी किंवा नाशिकमध्ये जायचं, माधुकरी मागायची. माधुकरी म्हणजे भिक्षा मागायची आणि भिक्षा मागून परत त्या नंदिनी नदीवर यायचं की भिक्षा पाण्यामध्ये भिजवायची आणि मग ते ग्रहण करायची. कारण त्यातलं जे काही तेलकट तुपकट तामस जे आहे ते तामस निघून सात्विक अन्न खायचा प्रयत्न समर्थ करायचे. तिथेच त्यांनी संध्याकाळी काळारा मंदिरात जायचे, तिथले प्रवचन कीर्तन ऐकायचे, तिथल्या प्रवचनकाराशी संभाषण करायचे, शंका विचारायचे. बाजूला ग्रंथालय होतं, तिथून संदर्भ ग्रंथ वाचायचे. किती ग्रंथ वाचले समर्थांनी माहितीये का? दासबोधाच्या पहिला जो समास आहे त्यामध्ये प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे शिवगीता, रामगीता, ब्रह्मगीता, हंसगीता असे 16 संदर्भ ग्रंथ त्यांनी वाचलेले आहेत. म्हणजे वेद, 4 वेद, उपनिषद, एक उपनिषद जरी वाचायचं म्हटलं तरी वेळ पुरत नाही. तर त्यांनी 16 संदर्भ ग्रंथ वाचले आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित वाल्मिकी रामायण स्वतः हाताने लिहिलेलं आहे. मला योग आला होता, धुळ्याला समर्थ वाग्देवचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये समर्थांच्या हाताने लिहिलेले काही पत्र आणि काही ग्रंथ उपलब्ध आहेत. मला ते जाताना आलं, परंतु समर्थ वाग्देवाचं मंदिर याचे अध्यक्ष रमण चितळे हे मागच्या वर्षी मला चाफळला भेटले आणि 2 तास त्यांना मी चाफळ ते पुणे प्रवास माझ्या गाडीमध्ये केला. त्यावेळेस त्या समर्थ वाग्देवाच्या मंदिरामध्ये काय काय उपलब्ध आहे हे त्यांनी मला दाखवलं. त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवले, म्हणजे काही खोटं नाहीये. मग वाल्मिकी रामायण लिहिलं, करुणाष्टकाचा जन्म झाला. सुंदरकांड त्यांनी समर्थांचे स्वतः सुंदरकांड लिहिलेलं आहे, युद्धकांड लिहिलेलं आहे आणि नंतर त्यांनी 12 वर्ष प्रवास केलाय. प्रवास कुठून कुठपर्यंत केलाय? श्रीलंकेपासून तर हिमाचल पर्यंत. छोटं उदाहरण देतो. सेतू माधव पगडी हे नाव ऐकलंय? इतिहासकार तुळशी बाबा आहेत, रामेश्वर आहे, अजून काही शिक्षक असतील. तर सेतू माधव पगडी हे छत्रपतींवर अभ्यास करणारे विलक्षण व्यक्तिमत्व, त्यांच्या बखरी प्रसिद्ध आहे. तर सेतू माधव पगडी एकदा प्रवास करत तर श्रीलंकेला गेले होते आणि श्रीलंकेमध्ये ते एक हनुमानच्या मंदिरामध्ये, श्रीलंकेमध्ये हनुमानचं मंदिर असं काही नवल नाहीये, हनुमानच्या मंदिरामध्ये बसले. दुपारची वेळ होती, तिथली काय पूजा अर्चा सुरू होती. तिथला जो पुजारी होता तो श्रीलंकन होता. त्यांची भाषा सिहिनी. त्या पुजाऱ्याने सत्राने हुड्डाने हुंकार करती आरती स्पष्ट म्हटली. हनुमंताची मराठीतील आरती ती रामदासांनी रचलेली ती श्रीलंकेमध्ये म्हटली गेली. सेतू माधव पगडी म्हणाले, अरे महाराज तुम्ही आज कसं म्हटले? हे तर मराठी आहे, तुमची भाषा तर सिहिनी आहे. म्हणजे खूप पिढ्यांपूर्वी 200-300 वर्षापूर्वी एक लंगोटी घातलेला दाढीवाला म्हातारा इथे आला होता. त्याने हे मंदिर बांधलं आणि आम्हाला ही आरती शिकवली. म्हणजे समर्थ रामदास स्वामी
आता हे मी सांगत नाही, सेतू माधव पगडीचं तुम्ही गुगलवर टाकलं, युट्यूबवर टाकलं तर तुम्हाला याचा संदर्भ सापडेल. मी जे काही बोलले ते माझ्या डोक्यातलं काहीच नाही. तर श्रीलंकेपासून तर हिमाचल पर्यंत एकदा काश्मीरमध्ये समर्थ पोहोचले. काश्मीरमध्ये उंच हिमालयाच्या शिखरावर एका टोकावर बसून ध्यान लागलं आणि त्यांना वाटलं की आता मी परब्रह्माशी तल्लीन झालेलो आहे. मी फक्त शब्दांनी सांगू शकतो, मी अनुभव घेतलेला नाहीये. परंतु ज्या वेळेस एखादा संत त्या परमात्म्याशी परब्रह्माशी एकरूप होतो तेव्हा त्याला देह नकोसा वाटतो, तेव्हा तो समाधी घेतो. जसं की माऊलींनी संजीवन समाधी घेतली, तसं समर्थांनी त्या हिमालयाच्या कड्यावरून उडी मारली की त्या देह नको. रामरायाने अलगद त्यांना झेललं, परत कड्यावर आणलं आणि काय म्हणाले रामराय की यासाठी तर रक्षिली ही तनू, की तुमच्या तनूचं म्हणजे शरीराचं रक्षण यासाठीच मी केलं का? तुम्हाला फक्त स्वतःचा उद्धार करायचा नाहीये, तुम्हाला जगोद्धार करायचा आहे, ह्या अखंड भारताचा उद्धार करायचा आहे. तुम्ही परत जा. आजपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगला, आता माझ्यासाठी जगा, रामाचं काम करा. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पण धर्माचं कार्य कोणतं, रामाचं कार्य कोणतं, श्रीकृष्णाने सांगून ठेवलेलं आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्या वेळेस अधर्म होईल त्या धर्माचं रक्षण करणं माझं काम आहे. मग धर्म कोणता? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन नाही, हे धर्म नाही, हे पंथ. बरोबर आहे, विचार धर्म. मी जो धारण करेल तो धर्म. कोणी शिक्षक असेल तो शिक्षक त्याचा धर्म. आपल्याकडे मातृधर्म असतो, आपल्याकडे पितृधर्म असतो, पुत्रधर्म असतो. बरोबर आहे, जामाता जावाई धर्म पण असतो बरं का, तो पण पाळावा लागतो. तर हा धारण करू हा धर्म असतो. मग समर्थांनी काय केलं बरं? पूर्ण प्रवासामध्ये समर्थांनी बारीक निरीक्षण केलं. सत्ता कोणाची होती? मोगलांची सत्ता होती. काय व्हायचं त्यावेळेस? एक ओवी आहे समर्थांची, ओवी म्हणण्यापेक्षा एक प्रसंग वर्णन त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला श्रीलंकेतलं सांगितलं, काश्मीर मधलं सांगितलं, आता परत महाराष्ट्रामध्ये यायला लागलेलं आहे. गुजरात मधलं सांगतो. गुजरातमध्ये जे बंदर असतं ना, तर त्या ठिकाणी व्यापार चालतो. त्या काय व्यापार कोणाचा चालायचा? माणसांचा, स्त्रियांचा, त्याला काय होतं त्याला, नोकरांचा. विचित्र वर्णन आहे. गुलामांचं विक्री, गुलामांची खूप विचित्र वर्णन आहे, तुम्ही ऐका. किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकल्या, किती सुंदरा हालोन मेल्या. स्त्रियांचा व्यापार चालायचा. समर्थांनी हे सगळं डोळ्यांनी बघितलं आणि धर्मरक्षणासाठी, राष्ट्रनिर्मितीसाठी एक कुणीतरी नेता हवा. आणि मग त्यांना समजलं की महाराष्ट्रामध्ये आपल्या महाबळेश्वरच्या जवळ एक असा नेता, असा एक राजा जो धर्मरक्षणासाठी सदैव तत्पर आहे, तो उदयास येत आहे. त्यांनी महाबळेश्वरच्या जवळ वास्तव्य करायचं ठरवलं. पूर्ण भारत भ्रमण करून आल्यावर कुठे आले? महाबळेश्वरच्या जवळ आलेले आहेत. त्यांचा मठ स्थापन केलेला आहे. सर्वात पहिलं जे राम मंदिर समर्थांनी स्थापलं ते चाफळचं. प्रवासाला जायच्या आधी टाकळीमध्ये गोमाईचा मारुती स्थापन केला. उद्धव स्वामीला त्या ठिकाणी त्याचा महंत नेमला. उद्धव समर्थांचा पहिला महंत. पहिलं मंदिर गोमाईचं, टाकळीचं मारुतीचं मंदिर, पहिलं राम मंदिर, चाफळचं राम मंदिर. 36 वर्ष समर्थ चाफळला राहिले. चाफळ का निवडलं? राजकारण. कारण चाफळ पासून जे काही हिंदवी स्वराज्य भविष्यामध्ये घडणार होतं हे सगळं अंतरावर होतं. सातारा जवळ, कोल्हापूर जवळ, शिवनेरी जवळ, रायगड जवळ, म्हणून चाफळ निवडलं. घनदाट जावळीचं अरण्य होतं महाबळेश्वरच्या आजूबाजूला, ते त्यांनी निवडलं. महाबळेश्वरला पण त्यांनी मारुती मंदिर स्थापन केलं. प्रवास करता करता ते पंढरपूरला आले. एक वारकरी भेटले त्यांना. ऋषी बाबा म्हणले, बाबा चला आमच्या विठ्ठलाचे पाय पडायला.
समर्थ म्हणाले, अरे बाबा मी रामाचा भक्त, मी काय विठ्ठलाचे पाय पडून काय करू म्हणे मी. नाही नाही चलाच म्हणे. आग्रह केला, समर्थ गेले. विठ्ठलाच्या गावात तेव्हा गर्दी नसायची, लाईन नसायची, VIP दर्शन पण नसायचे. गेले की डायरेक्ट विठ्ठल आणि रुक्मिणी. रुक्मिणी वेगळी बरं का तिथे. तर डायरेक्ट विठ्ठल पायावर डोकं ठेवलं आणि बघितलं. समर्थनाचं शब्द सुचलेत ना ते सांगतो. इथे कारे उभा श्रीरामा मनमोहना मेघश्यामा चापबाण काय केले कर कटेवरी ठेविले. काय दिसतं त्यांना? राम दिसलाय. काय म्हणतायत ते? इथे कारे उभा श्रीरामा मेघश्यामा चापबाण काय केले कर कटावरी ठेविले. काबा धरीला अबोला दिसे वेश पालटला. काय केली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी. समर्थांनी अभंग रचलेले. एकदा जेजुरीला गेले बरं का. आता ते आला म्हणे जेजुरीला, चला म्हणे आमच्या गडावर जेजुरीच्या. समर्थ म्हणले मी खूप थकलो आहे, मला पुढे सासवडला जायचं आहे आणि पुढे मला मुक्काम आहे, कीर्तने प्रवचने काहीतरी. मी काय थकलो, मी इतका मोठा गड चढू शकत नाही, माझ्या घोड्यावर बसा म्हणे. त्याने घोड्यावर बसून जेजुरीच्या मंदिरात घेऊन गेला. समर्थ काय म्हणले? पंचानन हैवान सुरघोषित निळा खंडा मंडित अंगे दानवलीला. आरती रचली कोणाची? खंडेरायाची. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं ना की भारतात नाही पूर्ण विश्वात जगात सगळ्यात जास्त गायलं जाणारं गाणं कोणतं? सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची. बघा, अमेरिकेपासून इंडोनेशिया पर्यंत, श्रीलंकेपासून तर वरती म्यानमार पर्यंत सगळीकडे सुखकर्ता दुखहर्ता प्रसिद्ध आहे. कोणी रचली आहे? रामदास स्वामींनी. लोकवती विक्राळ कोणी रचली आहे? दुर्गेट भारी कोणी रचली आहे? रामदास स्वामींनी. अशा अनेक आरत्या त्यांनी रचल्या. बघा किती बाळा जन्मले? करोनाष्टके, अभंग, इथे कार्य उभा रामा मेघश्यामा, असे भरपूर अभंग आहेत. म्हणजे 100 पेक्षा जास्त अभंग आहेत. 30-40 आरत्या आहेत. करोनाष्टके झाले, रामायण झालं, बरोबर आहे. आता चाफळला मंदिर स्थापन केलंय. मी वेळेच्या पुढे गेलो सांगा बरं का मला, किंवा बोर झाला तरी सांगा, मी उठून जाईल. समर्थांनी 1100 मठ स्थापन केलेले. 1100 मठ. किती? 1100. कुठून कुठपर्यंत? श्रीलंकेपासून अमेरिकेपर्यंत. उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा मठ आहे. अंबडला मठ आहे. इथल्या आपल्या साडेगावला मठ आहे. अंबडचा मठ आहे अच्युताश्रम स्वामी महाराजांचा. आता काळाच्या ओघामध्ये काही ठिकाणी प्रथा बदलली, नावं बदलले, परंतु अकोल्याचे रत्नाळीकर काका म्हणून माझे वर्गमित्राचे वडील आहेत, रत्नाळीकर काका, आपल्या अंबडला बरोबर येऊन गेलेले. तर त्यांनी पूर्ण हे समर्थांचे जितके काही मठ आहेत, 71 मठ ते स्वतः फिरले. त्या प्रत्येक मठात त्यांनी दासबोधाचं पारायण केलंय आणि त्याचा एक संदर्भ ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे बघा लोक कसे कामं करत आहेत. मला इथून जर म्हटलं की आज अंबडच्या मंदिरामध्ये किंवा दाम समर्थला दास तुम्ही तो उत्सव आहे जा, मी म्हणतो नाही माझी ओपडी आहे, मी जाऊ शकत नाही, माझ्या मुलाची 10वी परीक्षा आहे. या 1100 मठांचं आणि 1100 महंतांचं महत्व असं आहे की आग्र्यावरून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आले, ते कसे आले हे कुणालाच माहिती नाहीये. ते त्या मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये होते का, ते पालखी उचलणारे सरदार होते का, ते बाईचा वेश घालून पसार झाले, त्याचा कुठेही उल्लेख नाही. कारण त्या काळात आत्मचरित्र लिहायची प्रथा नव्हती. ज्यांना चरित्र नसतं त्यांना आत्मचरित्र लिहावं लागतं. असं म्हणतात की संभाजी महाराज हे रस्त्यातच कुठेतरी थांबले होते, एखाद्या मठामध्ये असावेत, कुठेतरी असावेत, आणि शिवाजी महाराज छत्रपती महाराष्ट्रात आले. त्यांनी गंगेवर संभाजींचं श्राद्ध घातलं. आपल्या पोटच्या मुलाचं जिवंत असताना श्राद्ध घातलं छत्रपतींनी. कशासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि स्वराज्य निर्मितीसाठी.
असं हे छत्रपती महाराज. दुर्दैवानं छत्रपती आणि समर्थ यांच्यामधील जो संबंध आहे त्याबद्दल राजकारण केलं जातं आणि त्यांच्यामध्ये काही संबंधच नव्हता, त्यांची भेटच झाली नव्हती असं बोललं जातं. जे कोणी राजकारण करत असतील त्यांना करू द्यावं, त्याने ना छत्रपतींना फरक पडणार आहे ना समर्थांची महती कमी होणार आहे. तर मी मगाशी उदाहरण दिलं, रमण चितळे जे धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मला सांगितलं की धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये एक चाफळची सनद नावाचं एक डॉक्युमेंट आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये शिवछत्रपतींची मुद्रा आहे. कोणती मुद्रा आहे? प्रतिपक्ष चंद्रलेख हे व ही मुद्रा आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की चाफळच्या राम मंदिरासाठी अमुक एकर शेती आणि अमुक धान्य मी देत आहे. इनामी शेती चाफळसाठी समर्थांनी दिलेली आहे, समर्थांना दिलेली आहे. कोणी? छत्रपतींनी. मग छत्रपती का भोळाशंकर होते का? छत्रपती का धूर्त राजा आतापर्यंत झालेला नाहीये. मग त्यांनी समर्थांच्या बद्दल माहिती घेतल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय त्यांना दान दिलं असेल का? नाही. जर का कोण चाफळला गेलं तर तिथं जवळ छत्रपती आणि शिवाजी महाराज यांची भेट झालेलं ठिकाण आहे. त्या ठिकाणी स्मारक पण आहे. त्याचं उद्घाटन पण तत्कालीन पुरोगामी मुख्यमंत्र्यांनीच केलेलं आहे. ते नंतर म्हणतात की संबंध नाही. कोणी गेला तर तिथं नक्की भेट द्या. मग समर्थांना छत्रपतीबद्दल आकर्षण नव्हतं का? आदर नव्हता का? समर्थ वयाने मोठे होते, आध्यात्मिक उंचीने मोठे होते, छत्रपती राजा होता. बरोबर आहे. काय म्हणतात समर्थ छत्रपतींविषयी? निश्चयाचा महामेरू, बोधजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, जाणता राजा. समर्थ आणि छत्रपती यांचा संबंध होता, यात काही कोणी शंका घेऊ नये. चाफळ हेडक्वार्टर झालं बघा, बरोबर आहे. चाफळ हेडक्वार्टर आहे. टाकळीमधून भारत भ्रमण करायच्या आधी समर्थांनी 21 समासी नावाचा ग्रंथ लिहिला होता. कोणता? 21 समासी. समर्थ संप्रदायामध्ये त्याला जुना दासबोध असं म्हणतात. जर मी कोणाच्या घरी गेलो तो मला म्हटलं की माझ्याकडे जुना दासबोध आहे, तुम्हाला खूप आकर्षण होतो, मी बघतो, तर तो त्याच्या आजोबांचा असतो, जो नवीनच आहे, जुना नाही. नंतर पुन्हा भारत भ्रमण करून आल्यावर ते कित्येक गुजराणी भ्रष्टविल्या, ब्राह्मणी भ्रष्टविल्या, हे सगळं पाहिल्यावर समर्थांनी पुन्हा दासबोध लिहिला. तो दासबोध म्हणजे 20 दशक, 200 समास, साधके पहावे सावकाश, विवरता विशेषा विशेष, कळव लागे श्रीराम. 20 दशक 200 समास असलेला नवीन दासबोध समर्थांनी पुन्हा लिहिला. कारण त्यावेळेस त्यांना समाज समजला होता, राष्ट्र समजलं होतं, राजा कसा आहे हे समजलं होतं आणि या राष्ट्राच्या निर्मितीसाठी, समाजामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांनी पुन्हा दासबोध लिहिला. तो म्हणजे 200 समासाचा, तो सध्या उपलब्ध आहे. बरेच जण दासबोधावर पण टीका करतात. समर्थांच्या पहिल्या समासामध्ये ओळी आहे, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाद ठेवीचो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सर करी श्रीराम. म्हणजे जो दुरात्मा आहे तोच असं काम करू शकतो. मी पूर्ण पुस्तकच वाचलं नाही, मी असं कसं म्हणू शकतो की पुस्तक खोटं आहे किंवा याच्यामध्ये चुकीचं लिहिलेलं आहे, याच्यामध्ये जातीयवाद आहे, याच्यामध्ये धर्मवाद आहे, याच्यामध्ये कर्मकांड आहे, असं म्हणू शकत नाही आपण. पूर्ण ग्रंथ A to Z वाचा, त्याचा भावार्थ बघा आणि मग आपली टिप्पणी लिहा. समर्थ ज्या उच्चकोटीचे गुरु होते, ज्या उच्चकोटी त्यांचा अभ्यास होता, तो तुमच्या आमच्या लेवलच्या पलीकडचा आहे. मी दासबोधातले काही छोटेसे दाखले देतो. आता आपल्या इथं बसल्यामध्ये काही विद्यार्थी आहे. कोणता विद्यार्थी आहे? तो विद्यार्थी आहे. दासबोध याच्यासाठी आहे. कसं आहे? लेखन निरूपण नावाचा समास आहे. त्यात काय सांगितलेलं आहे? अक्षर कसं काढावं, एका ओळीमध्ये किती शब्द पाहिजे, मात्रा कशी पाहिजे, वेलांटी कशी पाहिजे, रंग कोणता वापरला पाहिजे. त्या काळी ते बोरू आणि दौत असायची, किंवा आपण त्याला आजच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या कलरचे पेन, निब कशी पाहिजे, हे सगळं नमूद केलेलं आहे. लिहायला कागद कसा पाहिजे हे पण लिहिलेलं आहे. सांगा बरं अजून कुठं लिहिलेलं आहे का असं?
विद्यार्थ्यांचा दासबोध आहे. शिक्षक आहे शहाणे करून सोडावे सकळ जन, शिक्षकांसाठी दासबोध आहे. काय प्रपंचिक आहे, काही जणांचे लग्न झालेले नाहीये, काही जणांचे लग्न व्हायचे. स्वगुण परीक्षा निरूपण समास तिसरा, जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत तो किती लग्न करतो, बायको कसा त्रास देते, बायको सोडून गेली, सुनेनी किती त्रास दिला, हे सगळं वर्णन स्वगुण परीक्षेमध्ये आहे. त्यांना परमार्थ अध्यात्म करायचंय, त्यांचं देवशोधन आहे, विमळ ब्रह्मनिरूपण आहे. आणि ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांच्यासाठी राजकारण निरूपण सुद्धा आहे. बरोबर आहे. म्हणजे असा एकही समाजातला घटक नाहीये ज्याच्यावर समर्थांनी लिहिलेलं नाही, प्रत्येकावर लिहिलेलं आहे. समर्थांनी एक पत्र मी तुम्हाला सांगितलं, निश्चयाचा महामेरू, हे पत्र लिहिलेलं आहे छत्रपतींना, संभाजींना पण एक पत्र लिहिलेलं आहे. आणि नंतर आता आपण शेवटाकडे येत आहोत. 40 मिनिटं झाले, अजून 5 मिनिटं बोलतो. मग आता समर्थांचे पट्ट शिष्य म्हणजे कल्याण स्वामी. जे कल्याण स्वामींनी समर्थ यांचं नातं कसं होतं आणि समर्थांचं निर्वाण कसं झालं, कालच आपल्याकडे दासनवमी झालेली आहे. 15 दिवसांपूर्वी कोणती नवमी होती? माघ शुद्ध नवमी, ती म्हणजे दासबोध जयंती. माघ शुद्ध नवमी त्या दिवशी तिसरा दासबोधाचा जन्म झाला. पहिले 2 मी सांगितले. पहिला कोणता होता? जुना दासबोध 21 समासी. नंतर समर्थांनी परत लिहिला, कल्याण स्वामींनी तो लिहिला, समर्थांनी सांगितला, कल्याण स्वामींनी लिहून घेतला. जन्मगाव कोणतं? शिवथरगड. समर्थांचं दासबोधाचं. हा, तर दासबोधाचं जन्मगाव शिवथरगड. खूप सुंदर ठिकाण. कुणाला योग आला, कोणी चुकून कधी रायगडाला गेलं तर रायगडापासून 10 मिनिटं लागतात, 15 मिनिटं लागतात. त्या शिवथरगडीला आवर्जून भेट द्या. तिथल्या ज्या वाईब्स आहेत ना, काहीतरी विलक्षण वाईब्स आहेत. त्या शिवथरगडीमध्ये दुसरा दासबोध लिहिला. आता समर्थांचा शेवटचा काही दिवस शिल्लक आहेत या देहामधले. आणि त्यावेळेस भीमस्वामी नावाचे त्यांचे एक शिष्य आलेले. भीमस्वामी तंजावरला राहायचे. तंजावर तामिळनाडूमध्ये जे व्यंकोजी महाराजांचं राज्य होतं, व्यंकोजी महाराजांच्या राज्यामध्ये भीमस्वामी होते. ते माघ शुद्ध नवमीला सज्जनगडावर आले. त्यांनी एक पुस्तक दिलं. ते म्हणाले, समर्थ मी तुमचा दासबोध रिफाईन केलाय. म्हणजे काय केलं त्यांनी? बघा, तुम्ही भगवद्गीता वाचली प्रत्येकाने. भगवद्गीता कशी आहे? आता पंचदशोऽध्यायः किंवा श्री भगवान वाच ऊर्ध्वमूल मदशाकम अश्वत्थम प्रादुर्भव, आणि शेवटी ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीता. आता जेव्हा व्यासन किंवा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं असेल तेव्हा तो असं म्हटलं असेल का? आता प्रथमोध्याय असं म्हटलं असेल का? नसेल म्हटलं ना श्रीकृष्ण. तो संवाद होता. ते रिफाईन कोणी केलं? व्यासांनी केलं. आणि व्यासांनी ते तसं आपल्याला समजेल आता नोट्स मांडल्या त्याच्या. बरोबर आहे. तसं भीमस्वामींनी तो दासबोध दशकांमध्ये डिव्हाइड केला. त्याला प्रत्येक दशकाला एक नाव दिलं, काही चित्र काढले, ओवीला नंबर दिला. प्रत्येक ओवीच्या शेवटी श्रीराम असा शब्द लिहिला. त्याला 10 दशक, प्रत्येक दशकामध्ये 10 समास, असे 200 समास एकत्र केले. आणि हा 3rd एडिशन. आणि ते बुक त्यांना दिलं. आणि नंतर समर्थांनी ते पुस्तक वाचून म्हणजे दासबोध पाहिला. आणि नंतर म्हणले की आता माझा जायची वेळ आलेली आहे. समर्थ तिथून पुढे फक्त 15 दिवस जगले. उद्धव स्वामींनी सांगितलं की नवमीला तुम्ही देह ठेवणार. बघा, शिष्याला समजलंय गुरुदेह कधी ठेवणार. ओवी मी विसरलो मी. आणि नंतर ज्यावेळी समर्थांचा निर्वाणाचा दिवस आला त्या दिवशी 4 दिवस आधी समर्थांनी सांगितलं होतं. समर्थांनी देह ठेवला. त्याच्या काही दिवस आधी कल्याण स्वामीला परत पाठवून दिलं होतं. कुठे? डोमगावला. भूम तालुका, धाराशिव जिल्हा, म्हणजे डोमगाव नावाचं गाव आहे. ते कल्याण स्वामीचं मठ आहे. तिथे
कल्याण स्वामींनी लिहिलेला दासबोध उपलब्ध आहे. मला योग आलेला आहे, मी स्वतः तो दासबोध पाहिलाय. आणि कल्याण स्वामी डोंगावला आले, समर्थांनी देह ठेवला. कल्याण असताना तो मला जाऊ देणार नाही म्हणून कल्याणाला तिकडं पाठवून दिलं. समर्थांचं निर्वाण झालं आणि तिकडे डोंगावला. मग अंतर किती आहे? भूम ते सज्जनगड किती अंतर आहे? 400-500 किलोमीटर, 300 किलोमीटर नक्कीच आहे. तेव्हा ते व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, काहीच नव्हतं. कल्याण स्वामींनी नाव्याला बोलवलं आणि काय म्हणले कल्याण स्वामी? माझं चौल कर म्हटले. माझा बाप गेला. कल्याण स्वामींनी चौल केलंय, समर्थांच्या नावाने श्राद्ध घातलंय आणि तिसऱ्या दिवशी परत सज्जनगडावर कल्याण स्वामी पोहोचले. समर्थांचं निर्वाण 9मीला झालंय, मी एकादशी द्वादशीला ते पोहोचले असतील. 7 दिवस कल्याण स्वामी तिथंच बसून राहिले. असं म्हणतात समर्थांची समाधी स्वयंभू आहे. त्यावेळेस खड्डे होतं, तेव्हा ते मंदिर नव्हतं. आता ते मंदिर दिसतं गडावर, तेव्हा ते मंदिर बांधलेलं नव्हतं. त्या समाधीमधून समर्थ स्वतः सगुण रूपाने येऊन दर्शन दिलंय. गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं असतं? कल्याणाच्या हातात डोक्यावरून हात फिरवलाय, कल्याण स्वामीला आनंद झालाय. कल्याण स्वामी परत डोंगावला आले. अस्थि विसर्जन केलं नाही. समर्थांचं अस्थि विसर्जन झालेलं नाहीये. मग काय केलं अस्थीचं? अस्थि आपण काय करतोय का? माठामध्ये भरतो आणि विसर्जन करतो. कल्याण स्वामींनी केशव स्वामीला सांगितलं, त्यांचे शिष्य, की केशवा हे अस्थि चाफळला घेऊन जा. चाफळच्या राम मंदिरामध्ये ते तुळशी वृंदावन आहे, त्याच्यामध्ये अस्थि ठेव. परत तुळशी वृंदावन बांधून घ्या, वरती तुळस लाव. दरवर्षी केशव स्वामी म्हणायचे की कल्याण स्वामी अस्थि विसर्जन करू का गुरूंच्या? कल्याण म्हणायचे थांब पुढच्या वर्षी बघू. ते उत्सवाला इकडे यायचे, गडावर चाफळला यायचे केशव स्वामी. परंतु कल्याण स्वामी नंतर कधीही गडावर आलेले नाहीये. कल्याण स्वामी ज्यावेळेस म्हणजे समर्थ निर्वाण एकदाही गडावर परत गेलेले नाहीये. बघा मी शेवटचे 2-3 मिनिटं आहे आता. मग केशव स्वामी दरवर्षी विचारायले की मी अस्थि विसर्जन करू का? नको, थांब पुढच्या वर्षी. असे 37 इयर्स, किती 37 वर्ष समर्थांची अस्थि कुठे आहेत? तुळशी वृंदावनामध्ये. एक वर्ष केशव स्वामीला वाटले की आता जवळजवळ खूप झालं, आपल्याकडे अशी समजूत आहे की अस्थि विसर्जन झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, माझ्या गुरुला मोक्ष मिळाला पाहिजे. केशव स्वामींनी कल्याण स्वामीला न सांगता त्या अस्थि उकरल्या, माठ घेतला आणि डोंगावला आले. 3 दिवस लागले अस्थि यायला. ज्या वेळेस त्या तुळशी वृंदावनातून अस्थि काढल्या, कल्याणाने इकडे देह ठेवला. केशव स्वामी रडले की याच्यासाठीच कल्याण स्वामींनी अस्थि विसर्जन होऊ दिलेलं नव्हतं. कशासाठी? त्याला खूप जगायचं होतं का? नाही. सांगतो त्याचं कारण काय. 3 दिवस झाले कल्याण स्वामींचे अस्थि विसर्जन म्हणजे ते काय सावडणं केलं. 2 माठ आहेत आता. एका कलशामध्ये कल्याण स्वामी, एका कलशामध्ये समर्थ आहे. प्रयागला गेले भूषण स्वामी आणि प्रयागला त्या गंगेमध्ये आधी समर्थांच्या अस्थि टाकल्या, मागून दोन्ही अस्थि एकत्र झाल्या. हाडाचा शिष्य की ज्याची हाडं सुद्धा आपल्या गुरुपासून वेगळे होत नाहीत, असा हा शिष्य कल्याण स्वामी, थोर कल्याण स्वामी आणि थोर समर्थ. शेवटी ज्यावेळेस समर्थांचं निर्वाण होत होतं त्याच्या आधीच काही वर्ष छत्रपतींचं निर्वाण झालेलं आहे. समर्थ नंतर वारले, आधी छत्रपतींनी देह ठेवलेला आहे. ही बातमी जेव्हा समर्थांना समजली तेव्हा समर्थ खूप घाईवरले, घाईमध्ये गेले. 5-6 दिवस न खाता पिता राहिले. ते म्हणले का मलाही देह ठेवायचा, परंतु असं झालं तर राजाचा मान कमी होईल म्हणून समर्थांनी देह ठेवला नाही. रामाला विनंती केली, कल्याण करी रामराया. हे त्यावेळेस रचलेलं आहे. म्हणजे छत्रपतींच्या निधनाच्या नंतर कल्याण करी रामराया लिहिलंय किंवा रचलंय. आणि नंतर काही वर्षांनी समर्थांनी देह ठेवला. आज जरी आपल्यामध्ये समर्थ नाहीये, माऊली नाहीयेत, एकनाथ महाराज नाहीयेत, परंतु आपल्याकडे एकनाथी भागवत आहे, आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, अमृतानुभव आहे, आपल्याकडे
दासबोध आहे. काही ग्रंथ हे पारायण करायचे असतात. गजानन महाराजची पोथी पारायण करायसाठी आहे, गुरुचरित्राची पोथी पारायण करायसाठी आहे. काही ग्रंथांचा अभ्यास करायचा असतो. दासबोध हा पारायणाचा ग्रंथ नाहीये, हा अभ्यास करायचा ग्रंथ आहे. याच्यामधून बोध घ्यायचा आहे. समर्थांचे शेवटचे शब्द सांगतो. समर्थ म्हणतात की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायोज्यतेची वाट गवसेल की. समर्थ रामदास स्वामींच्या चरणी आजची सेवा समर्पित करतो. गजानन महाराजांना वंदन करतो. आपल्या सर्वांना निरामय आयुष्य लाभो अशी संतांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ते चुकलं असेल तर माफ करा.